नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 301 ते 310 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 301. तरंग पाणी येविन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे मीची ते मी नवती, विस्मो देखे. याचा अर्थ, या ओळीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की संपूर्ण सृष्टी माझ्याच अस्तित्वाने भरलेली आहे, तरीही जीव मला ओळखत नाही. जशी लाट पाण्याप्रमाणे वेगळी नसते किंवा सूर्यकिरण सूर्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत, तसेच प्रत्येक जीव हा परमात्म्याचाच अंश आहे. पण अज्ञानामुळे माणूस स्वतःला परमेश्वरापासून वेगळे समजतो. हीच सर्वात मोठी विस्मयकारक गोष्ट आहे. या ओवीचा संदेश असा आहे की देव आपल्यापासून दूर नसून आपल्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक जीवात आहे. उदाहरण जर म्हटलं तर समुद्रातील प्रत्येक लाट ही समुद्रच असते, पण जर एखादी लाट स्वतःला समुद्रापासून वेगळी समजू लागली तर तो तिचा भ्रम आहे. त्याचप्रमाणे आपणही परमात्म्यापासून वेगळे नाही. ओवी क्रमांक 302. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले, की कैसे कर्म तया आड आले, जे मीची नाही म्हणती. याचा अर्थ, या ओवीत श्रीकृष्ण सांगतात की हे संपूर्ण विश्व आतून आणि बाहेरून माझ्याच अस्तित्वाने व्यापलेले आहे. प्रत्येक सजीव, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक क्षणात परमात्म्याचाच वास आहे. तरीही कर्म, अहंकार आणि अज्ञान यांच्या पडद्यामुळे माणूस देवाला नाकारतो किंवा त्याच्यापासून स्वतःला वेगळे समजतो. म्हणूनच आत्मज्ञान मिळविण्यासाठी मन शुद्ध करणे आणि अहंकार दूर करणे आवश्यक आहे. उदाहरण जर बघायचं म्हटलं तर ढगांमुळे सूर्य दिसत नसला तरी सूर्य तिथेच असतो. त्याचप्रमाणे अज्ञानामुळे परमात्मा दिसत नाही, पण तो सदैव आपल्या सोबत असतो. ओवी क्रमांक 303. परी अमृत कुहा पडिजे, का आपण याते कडिये काढिजे, ऐसे आथी काय कीजे, अप्राप्तासी. याचा अर्थ, या ओवीत श्रीकृष्ण अत्यंत सुंदर दृष्टांत देतात. जर एखादा मनुष्य अमृताने भरलेल्या कुंडात पडला आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यापेक्षा मोठा मूर्खपणा कोणता. त्याचप्रमाणे जीव परमात्म्याच्या सानिध्यात असूनही संसारातील क्षणिक सुखांच्या मागे धावत राहतो आणि स्वतःच्या खऱ्या आनंदापासून दूर जातो. या ओवीचा संदेश असा आहे की परमात्म्याची प्राप्ती हीच जीवनातील सर्वोच्च संपत्ती आहे. ती मिळाल्यावर इतर गोष्टींच्या मागे धावण्याची गरज उरत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याच्या हातात अमूल्य हिरा असताना तो काचेच्या तुकड्यांसाठी भटकत असेल तर तो किती अज्ञानी आहे. तसेच परमात्म्याचा आनंद सोडून क्षणिक सुखांच्या मागे धावणे हा देखील भ्रमच आहे. ओवी क्रमांक 304. ग्रासा एका अन्नासाठी, अंधू धावता हे किरीटी, आढळलो चिंतामणी पाय लोटी, आंधळेपणे. याचा अर्थ, या ओवीत श्रीकृष्ण अज्ञानाची तुलना एका आंधळ्या माणसाशी करतात. अन्नाच्या एका घासासाठी धावत असताना त्याच्या पायाला चिंतामणी लागतो, पण तो ओळखता न आल्यामुळे तो त्याला लाथ मारून पुढे जातो. त्याचप्रमाणे
मनुष्याच्या जीवनात परमात्मा, सद्गुरू किंवा आत्मज्ञान यासारखा अमूल्य खजिना समोर असतो, पण अज्ञानामुळे त्याची किंमत कळत नाही. त्यामुळे तो क्षुल्लक सुखांच्या मागे धावत राहतो आणि खरे धन गमावतो. उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या मुलाला हिऱ्याची किंमत माहीत नसल्यामुळे तो त्याला साधा दगड समजून फेकून देतो. अज्ञानामुळे आपणही आत्मज्ञानाकडे दुर्लक्ष करतो. ओवी क्रमांक 305. तैसे ज्ञान जै सांडूनी जाये, तै ऐसी हे दशा आहे. मनोनी की जे ते केले नोहे, ज्ञाने विन. याचा अर्थ या ओवीमध्ये श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की ज्ञानाशिवाय केलेले कर्म अपूर्ण असते. कर्मामागील उद्देशाने सत्य समजले नाही तर ते कर्म केवळ बाह्य कृती राहते. म्हणून कर्माला योग्य दिशा देण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय केलेले सत्कर्मही अपेक्षित फळ देत नाही. उदाहरण जर म्हटलं तर एखादा विद्यार्थी पुस्तक पाठ करतो पण त्याचा अर्थ समजून घेत नाही. परीक्षेत प्रश्न बदलला की तो उत्तर देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय कर्म निष्फळ ठरते. ओवी क्रमांक 306. आंधळे या गरुडाचे पांख आहाती, ते कवना उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञाने विन. याचा अर्थ गरुड हा आकाशात उंच उडणारा पक्षी आहे, पण जर तो आंधळा असेल तर त्याचे बलवान पंखही त्याच्या उपयोगाचे ठरत नाहीत. त्याचप्रमाणे मनुष्य कितीही सत्कर्म करीत असला तरी त्यामागे आत्मज्ञान नसेल तर त्या कर्माचे पूर्ण मूल्य मिळत नाही. ज्ञानच कर्माला योग्य दिशा आणि यश देते. उदाहरण जर म्हटलं तर आधुनिक आणि महागडी कार असली पण चालकाला रस्ता माहीत नसेल तर तो योग्य ठिकाणी पोहोचू शकणार नाही. ज्ञान हेच योग्य दिशा दाखवते. ओवी क्रमांक 307. देख पागा किरीटी, आश्रम धर्माची या राहाटी. विधी मार्गा कसवंटी, जे आपणची होती. याचा अर्थ या ओवीत श्रीकृष्ण अशा लोकांचे वर्णन करतात जे शास्त्रानुसार आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात. ते धर्माचे नियम पाळतात आणि इतरांसाठी आदर्श ठरतात. अशा व्यक्तींचे जीवन समाजाला योग्य मार्ग दाखवणारे असते. मात्र या कर्मामागे परमेश्वर प्राप्तीची भावना असणे फार अधिक महत्वाचे आहे. जर याचं आपण उदाहरण म्हटलं तर एखादा प्रामाणिक शिक्षक स्वतः नियम पाळतो, त्यामुळे विद्यार्थीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. ओवी क्रमांक 308. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माथा तुके. क्रिया फळेसी उभी ठाके, पुढा जया. याचा अर्थ या ओवीमध्ये श्रीकृष्ण सांगतात की जे लोक वेदांनुसार यज्ञ आणि धार्मिक कर्मे करतात त्यांच्यावर वेदही प्रसन्न होतात आणि त्या कर्माचे फळ त्यांना मिळते. म्हणजेच शास्त्रानुसार केलेले कर्म निष्फळ जात नाही, परंतु त्या कर्मामागील हेतू काय आहे यावर त्याचे अंतिम मूल्य ठरते. उदाहरण जर म्हटलं तर शेतकरी योग्य पद्धतीने शेती करतो म्हणून त्याला चांगले पीक मिळते, पण त्या पिकाचा उपयोग तो कसा करतो हे अधिक महत्वाचे असते. ओवी क्रमांक 309. ऐसे दीक्षित जे सोमपे, जे आपणची यज्ञाचे स्वरूप. तीही तया पुण्याचे निनावे पाप, जोडिले देखे. याचा अर्थ या ओळीमध्ये
श्रीकृष्ण असं सांगतात की काही लोक अत्यंत शुद्ध पद्धतीने यज्ञ करतात, पण त्यांचा उद्देश फक्त स्वर्ग, पुण्य किंवा भौतिक फळ मिळविणे असा असतो. अशा वेळी बाहेरून ते पुण्याचे कर्म दिसते खरे, पण त्यामध्ये स्वार्थ मिसळल्यामुळे ते आत्मोन्नतीचे साधन राहत नाही. म्हणून अशा पुण्यालाही पापाची छटा लागतेच. जर उदाहरण म्हटलं तर एखादा माणूस दान करतो, पण त्यामागे फक्त प्रसिद्धी मिळविण्याचा हेतू असेल तर त्या दानाचे आध्यात्मिक मूल्य कमी होते. ओवी क्रमांक 310. जे श्रुती त्रयाते जाणोनी शतवरी यज्ञ करुणी यजिलिये माते चुकोनी स्वर्गावरिती. याचा अर्थ या ओवीत श्रीकृष्ण असं सांगतात की काही लोक वेदांचा सखोल अभ्यास करतात, अनेक यज्ञ करतात आणि धर्मकर्मही करतात, पण त्यांचे अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ती नसून स्वर्ग प्राप्ती असते. स्वर्गाचे सुख हे तात्पुरते असते, पण परमेश्वर प्राप्ती ही शाश्वत आहे. म्हणून केवळ फळाच्या इच्छेने केलेली उपासना अपूर्ण राहते. भगवंत आपल्याला कर्माच्या फळापेक्षा ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश देतात. याचं जर उदाहरण म्हटलं तर एखादा विद्यार्थी फक्त परीक्षेत गुण मिळविण्यासाठी अभ्यास करतो, तर दुसरा आयुष्यभर उपयोगी पडावे म्हणून ज्ञान मिळवितो. दुसऱ्याचा अभ्यास अधिक अर्थपूर्ण असतो. त्याचप्रमाणे परमेश्वर प्राप्तीसाठी केलेली साधना ही स्वर्ग प्राप्तीच्या इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.